नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत लोकरीपासून बनवलेल्या वस्तू. तर बघा, मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला नवीन-नवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड आहे आणि माझ्यामध्ये ते गुणही आहेत, म्हणजे त्या कला आहेत, ज्या की मी आत्मसात केल्या आहेत. मला असं एखादी गोष्ट नवीन शिकायची असेल तर ती मी खूप फास्ट शिकते, म्हणजे लवकर शिकते. कारण मला आवड आहे कुठलीही नवीन-नवीन गोष्ट शिकण्याची. तर चला, मी आज तुम्हाला दाखवणार आहे लोकरीच्या मी स्वतः माझ्या हाताने बनवलेल्या वस्तू. आता सध्या घरी माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्याच मी तुम्हाला दाखवू शकेल. कारण काही मी वस्तू बनवून विकल्या आहेत, त्याच्यामुळे ते सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीत आणि ज्या विकल्या आहेत ते सध्या मी बनवत आहे. त्याच्यामुळे मी ते पूर्ण बनवून झाल्यावर तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेल. आता बनवताना व्हिडिओ शेअर काढायचं म्हटलं तर माझं शूट घ्यायला कोणी नाही आहे आणि माझ्याकडं आहे छोटंसं बाळ. बाळ छोटंसं म्हणता येणार नाही, 3 वर्षाचं आहे. तर तुम्ही समजू शकता की ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत, ती मुलं किती दंगा करतात आणि आता व्हिडिओ काढणं तर पॉसिबलच नाही आहे. कारण पाठीमागे ते ओरडणार. आपण ते विणकाम करताना ते लोकर ओढून घेऊन पळणार. त्याच्यामुळे मी काही तो व्हिडिओ वगैरे शूट करण्याच्या नादी लागत नाही आणि जे आहे ते मी आता तुम्हाला स्वतः मी बनवलेले सगळे रुमाल वगैरे दाखवणार आहे. तोरण आहेत माझ्याकडे 2-3 ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे वूलन वर्क कसे वाटले. तर चला, आपण सगळ्यात सुरुवातीला पाहूया रुमाल. तर हा बघा, हा आहे लोकरीपासून बनवलेला रुमाल, जो मी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे. तुम्ही याचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता. खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे याचं आणि मी हे 5 ते 6 कलर वापरून हा रुमाल बनवलेला आहे. बघू शकता. एक रुमाल बनवण्यासाठी 2-3 दिवस लागतात. म्हणजे आता बघा, एक गृहिणी म्हटल्यावर घरातली कामं वगैरे आली, लहान बाळ असेल तर त्याला सांभाळणं आलं तर आणि मग उरलेल्या टायमिंगमध्ये आपण स्वतःसाठी जो वेळ देतो, तो वेळ मी ह्या वर्कमध्ये देते. कारण 2 पैसे कमवणे हे प्रत्येक स्त्रीनं केलंच पाहिजे. कारण किती दिवस आपण दुसऱ्यांच्या पैशावर डिपेंड राहणार. म्हणून मी हे घरी वर्क करते. तर हे बघू शकता तुम्ही. सुंदर असे हे इथे मी रुमाल बनवलेला आहे. आता ह्याचं वर्क थोडंसं राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे साईडला मी ह्याला साखळी बनवली आहे. आता ह्याचं गोंडे बसवण्याचं अजून काम पेंडिंगला आहे. तरीसुद्धा मी व्हिडिओ काढत आहे. तर तुम्ही बघू शकता आणि बाकीच्या रुमालांना सुद्धा देखील मी अजून गोंडे बसवलेले नाही आहेत. बघू शकता तुम्ही हे. मी नंतर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच माझं रुमाल फायनली कंप्लीट झाल्यावर आणि त्याचे पूर्ण रुमालांना गोंडे बसवून झाल्यावर. हा आहे पहिला रुमाल. हा बघू शकता. हा तर मी स्वतःसाठी बनवला होता. त्याच्यामुळे याला साईडला साखळी पण नाही आहे आणि गोंडे पण नाही आहेत. तर बघा, कारण माझ्याकडे घरी जेवढी लोकर अवेलेबल असते मी त्याच्यामध्येच माझं काम करते. जेव्हा लोकर कमी पडेल तेव्हाच मी मार्केटमध्ये जाऊन खरेदी करते. कारण विनाकारण पैसे खर्च करायला मला बिलकुल आवडत नाही. हे बघू शकता. ह्याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे. हा बघू शकता. हा आणखी एक रुमाल आहे. असे मी भरपूर रुमाल बनवून विकले आहेत. आणि तेव्हा मी काही व्हिडिओ वगैरे बनवत नव्हती. मला YouTubeचं जास्त काही माहिती नव्हतं. YouTubeबद्दल मला थोडंसुद्धा नॉलेज नव्हतं. त्याच्यामुळे मी काही कधी व्हिडिओ बनवले नाही. हे बघू शकता. ह्याचंसुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं रुमाल आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मी व्हिडिओ बनवताना पाहायचं असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी मी एकदा नक्कीच प्रयत्न करेन की मी व्हिडिओ बनवू शकेल. आणखी हा एक रुमाल आहे, बघू शकता. याचं सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. आता तुम्ही म्हणाल, "मॅडम तुम्ही सगळे षटकोनीच रुमाल का बनवता?" कारण षटकोनी रुमाल दिसायला खूप सुंदर दिसतात. तसं मी आणखी एक गोल रुमाल बनवला आहे, तोही तुमच्यासोबत शेअर करतेच. तर मला बघा, सांगा याचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं? मला तर सगळीच मी बनवलेली वूलन रुमाल खूप जास्त आवडलेली आहे. याचं सुद्धा काम पेंडिंगला आहे. हं. तर हां, चला हा बघा रुमाल तुम्ही. आता हा मी गोल राउंडमध्ये बनवला आहे. हा संपूर्ण गोल आहे आणि याची डिझाईनसुद्धा वेगळी आहे. यालासुद्धा गोंडे बसवायचे राहिलेले आहेत. हा आहे चॉकलेटी आणि अ, पांढऱ्या कलरमध्ये रुमाल आहे. हा सुद्धा खूप सुंदर दिसतोय. मी पूर्ण असं दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल. खूप सुंदर अशा प्रकारे मी हे विणकाम केलेलं आहे. तर चला, माझे रुमाल तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता मी तुम्हाला बनवलेले तोरण दाखवणार आहे. हे बघू शकता.
मी बनवलेलं तोरण आहे. म्हणजे मी असंच सहज YouTubeला पाहिलं आणि मला ते इझिली माझ्या लक्षात बसलं, की हे तर बाबा खूप सोपं आहे. मग म्हटलं चला आपण लगेच बनवायला घेऊया आणि मी हे खूप सुंदर असं तोरण बघितलं. ते बनवलं स्वतःच्या हाताने. याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे. क्रीम कलर आणि इथे वांगी कलरमध्ये 2च कलरमध्ये मी हे रुमाल बनवलेला सॉरी हे तोरण बनवलेलं आहे आणि हे तोरण तुम्हाला कसे वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा हे आणखी एक रुमाला आणखी एक तोरण आहे, जे मी स्वतः घरी माझ्यासाठी बनवलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप मोठ्या साईजचं बनवलं आहे. मी सेम असंच तोरण मार्केटमधून विकत घेतलं होतं लग्नाच्या वेळी रुखवतावरती ठेवण्यासाठी. आपण आपल्या घराचं मेन डोअर मोठं असतं ना, मग ते डोअरला बसलं नाही. मग मी ते व्यवस्थित त्याचं ऑब्झर्वेशन केलं आणि ते कसं बनवलंय, कसं त्याचं विणकाम केलंय, ते पाहिलं आणि मग म्हटलं चला आता लक्षात बसलेलं आहे कसं विणलंय तर आपण ते बनवून बघूया आणि मी ते तसं बनवलं. खरंच खूप सुंदर झालं आहे आणि मी जे स्वतः माझ्या हाताने आणखी एक बनवलं होतं, ते आमच्या घराबाहेरून कोणीतरी चोरून नेलं. कारण जेव्हा महालक्ष्मी होत्या तेव्हा मी ते बाहेर दारामध्ये लावलेलं आणि नंतर मी ते काढलंच नाही. म्हटलं जाऊ द्या आहे घरी कोणी पण इथं जातं हळदी-कुंकवाला बायका तर म्हटलं राहू देत, नंतर निवांत काढता येईल. पण ते काढायचंच राहून गेलं आणि खरंच मी खूप मेहनतीने तर ते तोरण बनवलेलं होतं आणि ते तोरण माझं चोरीला गेलं. मला खूप वाईट वाटलं. त्याच्यामुळे मग मी हे तोरण बनवलं आणि मला हे खूप तोरण जास्त आवडलं. तर माझ्या मैत्रिणींनासुद्धा हे तोरण खूप आवडलं आणि मला हे तोरण पाहूनच 2-3 जणींनी ऑर्डर दिली आहे. त्यांचंसुद्धा मी काम केलेलं आहे वूलन वर्कचं. ते थोडंसं पेंडिंगला आहे आणि पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेन. तर मला सांगा मी बनवलेलं तुम्हाला हे वूलन वर्क कसं वाटलं? मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.